गुड मॉर्निंग ट्रेडर्स. मी Instagramवरती काल एक पोस्ट टाकली होती आणि ड्रॉ ऑन लिक्विडिटी नास 100ची टाकली होती. म्हणजे नास 100 ज्या लाईनपर्यंत जाऊ शकतं, जिथं त्याचं टार्गेट आहे, पॉसिबिलिटीज आहेत, तर इथपर्यंत टाकलं होतं आणि त्याच्यानंतर मी एक लास्टला इथे एम-सी-पी लाईन टाकली होती. एम-सी-पी म्हणजे मार्केट क्लोजिंग प्राईसची जी रेंज असते, म्हणजे मार्केट जवळपास या लाईनच्या आसपास कुठेतरी क्लोज होईल असं टाकलं होतं. आता ही जी एम-सी-पी लाईन आहे, ही अजून ॲडव्हान्स पद्धतीने काम करेल. म्हणजे येणारे जे 2 दिवस आहेत, म्हणजे हा आठवडा जर का मार्केटला क्लोजिंग करायचं आहे, तर या आठवड्यामध्ये ही एम-सी-पी लाईनच्या डाउन साइडलाच मार्केटला क्लोजिंग द्यावी लागेल. ओके. असं जर झालं, तरच आपल्या मार्केटला एक बॅलन्स येईल आणि तर मार्केट एक आपलं एक व्यवस्थित पद्धतीने चालेल. आता माझा अंदाज आहे, की NASDAQ जे आहे, म्हणजे US 100 ते येणाऱ्या 2 दिवसांमध्ये न्यूज जर का सोडल्या, तर मार्केट बाकीच्या वेळामध्ये साइडवेज राहील आणि जर का बाकीच्या इतर वेळी न्यूजच्या वेळी मार्केट थोडंसं व्हॉलॅटिलिटी दाखवेल. पण मार्केट इतर वेळी या लाईनच्या जी एम-सी-पी लाईन आहे, या एम-सी-पी लाईनच्या डाउन साइडलाच मार्केट क्लोजिंग देईल हा वीक. ओके. असं एक माझं पहिलं प्रिडिक्शन आहे. तर या प्रिडिक्शनसाठी आपण तयार राहूया. असं जर का झालं, तर आपला जो येणारा जो नेक्स्ट वीक आहे, तर तो आपल्याला चांगला ट्रेड देऊ शकतो. मार्केटला पहिला एक बॅलन्स झाला पाहिजे. या एम-सी-पी लाईनच्या मार्केटनी डाउनला क्लोजिंग दिली पाहिजे. जर का अशी दिली, तर आपल्याला नेक्स्ट प्लॅन आपल्याला करता येईल नास 100 मध्ये. ओके. सेम आपण गोल्डचं आपण बघूया. गोल्डमध्ये मी डेली टाईम फ्रेमपासून ट्रेड याच्या अगोदर मी Instaवरती अपलोड केलेले आहेत. Instagramवरती आपण जाऊ शकता. Dline डॉट ट्रेडर नावाचं आपलं अकाउंट आहे. याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओके. आता इथं बघा डेलीच्या बेसिसवरती मी इथं ट्रेड इथून सगळे कॅप्चर केलेले आहेत आणि हा सगळा मी ट्रेड Instagramवरती आणि YouTubeच्या चॅनलवरती टाकलेले होते. ओके. तर इथून माझा हा पहिला ट्रेड होता, हा सेकंड ट्रेड होता. हे 2 ट्रेड माझे हिट झाले होते. आणि त्याच्यानंतर जो की इथला ट्रेड होता, तो मी सांगितला होता, की या ट्रेडमध्ये माझा इंटरेस्ट नाही. मी या ट्रेडमध्ये आता ट्रेडमध्ये प्लॅनिंग करणार नाही. पहिलं आपलं ट्रेडचं प्लॅन काय होतं, की माझं मार्केट इथून ओके. जेव्हा हे मार्केट इथं क्लोज होतं, तर इथून मार्केट माझं अप साइडला जाईल आणि इथून मी अप साइडची आणि ही नंतर डाउन साइडची अशी मी प्लॅनिंग करेन. ओके. म्हणजे अगोदर मार्केटनी पहिलं बायिंगसाठी गेलं पाहिजे होतं, पण आपल्या ह्या लेव्हल हिट केल्या नाहीत मार्केटने डायरेक्ट अप साइडला गेलं. तर त्याच्यामुळं जी लेव्हल मार्केटनी दिली, ओके. जी लेव्हल मार्केटने दिली, आयडीएम वगैरे हिट झाला आणि एंट्री क्रायटेरिया हिट झाले, तेव्हा मी इथून डाउन साइडसाठी बसलो होतो. ही माझी एंट्री झाली. या एंट्रीचा मी कालच अपडेट दिला होता. या एंट्रीमध्ये माझा आता इंटरेस्ट नाही. मी याच्यामध्ये एंट्री घेणार नाही. तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये एंट्री घेतलेली नव्हती. हां, आता एक माझी एक लेव्हल आहे. जर का ही माझी अ, ही लेव्हल जर का माझी हिट झाली 4050 ची, तर मी एक ट्रेडसाठी प्लॅन करणार आहे, असा माझा एक अंदाज होता आजच्या एक एनालिसिसनुसार. तर मी इथं इंटरेस्टेड आहे. ओके. इथं मी गोल्डच्या बायिंगसाठी इंटरेस्ट आहे. आता मी ट्राय करणार आहे, की माझे बायिंगचे क्रायटेरिया जे आहेत, तर ते सगळे माझे हिट झाले पाहिजेत आणि ते जर का झाले, तर मी याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करणार आहे. 20 पॉइंटचा जवळपास 2070 पिपचा माझा स्टॉप लॉस राहणार आहे आणि इथून माझं मार्केट वरच्या साइडला इथपर्यंत ही जी माझी पहिली लिक्विडिटी आहे, ओके. ती लिक्विडिटी आपण इथं मार्क करूया. ओके. इथपर्यंत एक माझी पॉसिबिलिटी आहे मार्केट जाऊ शकतं आणि जर का इथं गेलं, तर माझं ते टार्गेट हिट होऊ शकतं. अजून मी या ट्रेडमध्ये एंट्री घेतलेली नाही. जशी मी याच्यामध्ये एंट्री घेणार आहे, तसं मी याच्यामध्ये अजून एकदा अपडेट तुम्हाला अ, Instagramवरती किंवा YouTubeवरतीच मी तुम्हाला शेअर करेन. तर हा माझा एक एंट्रीचा प्लॅन आहे, एंट्रीचा माझा क्रायटेरिया आहे. अजून याच्यामध्ये मी एंट्री घेतलेली नाही. ह्याच्यामध्ये जसा माझा एंट्रीचा क्रायटेरिया हिट होईल, ओके. तर तसं मी ह्याच्यामध्ये एंट्रीचा प्लॅन करणार आहे, ओके. तर स्टे ट्यून्ड राहा. मी ह्याच्यामध्ये दोन्हीचा अपडेट Instagramवरती आणि आपल्या YouTube चॅनलवरती देणार आहे, ओके. याच्याबरोबर तुम्हाला अजून कुठला चार्ट एनालिसिस पाहिजे असेल म्हणा किंवा आपण बायस जे आहेत, तर ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर तुम्ही त्याचे कमेंट्स माझ्या ह्या YouTube चॅनलवरती टाका. आपण त्याच्यावरती पण एनालिसिस करूया. ओके. थँक यू.